हे स्वामींनी स्थापन केलेलं मूळ गुरुपीठ भगवान दत्तात्रयांनी अवतार धारण करावं आणि एक गुरुपीठ उभं करावं असं इतिहासातील पहिलं आणि शेवटचं गुरुपीठ आहे. आणि स्वामींनी बाळाप्पा महाराजांना आज्ञा केली की सगळ्या निजवस्तू तुला देतो आणि कुलदीपक म्हणून त्यांना त्याचं वर्णन केलं आणि सांगितलं की आमच्या नावाने एक गुरुपीठ स्थापन कर आणि यावत चंद्र दिवा करू, म्हणजे जोपर्यंत आकाशामध्ये चंद्र सूर्य आहेत तोपर्यंत भक्तीचा धर्माचा प्रचार कर म्हणून. त्यामुळे ती आज्ञा गुरूंची शिरसावंद्य मानून बाळाप्पा महाराजांनी हा प्रवास सुरू केला आणि हे गुरुपीठ त्यांनी स्थापन केलं. आणि याच्यावर बसून बाळाप्पा महाराजांनी, त्यानंतर गंगाधर महाराजांनी, त्याच्यानंतर परमसद्गुरू श्री गजानन महाराजांनी तिघांनी बसून साधना केलेली आहे. आणि ह्याच गुरुपीठाचा आशीर्वाद म्हणून आज जगभरातनं उपासनेचा अग्निहोत्राचा प्रचार आपण करतोय. त्यामुळे जगभरात जितका अग्निहोत्राचा प्रचार चालू आहे तो ह्या स्वामींच्या या गुरुपीठाच्या छत्रछायेत चालू आहे, अशी ती भूमिका आहे. त्यामुळे हे अत्यंत महत्वाचं ऐतिहासिक, आध्यात्मिक अशा सगळ्याच दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाचं असं हे गुरुस्थान आहे. आणि भगवान दत्तात्रयाने प्रगट होऊन एक गुरुपरंपरा शृंखला सुरू करावी असं हे महत्वाचं गुरुपीठ आहे.